सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा अशी काँग्रेस पक्षाची मागणी होती। महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत काँग्रेसच्या यादीत सांगलीचं नाव नसल्यामुळे स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला। कार्यकर्त्यांची भावना आम्ही समजतो, मात्र काँग्रेस पक्षावर तुमचा राग नसावा। आम्ही कुठे कमी पडलो असू, नेते म्हणून पडलो असू, मी वैयक्तिक कदाचित कमी पडलो असेल, त्यामुळे राग कुठला असला तो पक्षाची जागा जाय लागले आहे ह्याच्याबद्दल नाराजी राग असेल तो आमच्यावर वैयक्तिक काढावा, तो पक्षावर काढू नये। या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नावावर पांढरं फासण्याचं कार्य काही कार्यकर्त्यांनी केलं, त्यांच्या भावना चांगल्या असतील, मात्र हे विसरू नये की ह्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या काँग्रेस पक्षाने देश घडवला, या काँग्रेस पक्षाच्या मुळेच वसंतदादा मुख्यमंत्री झाले, वसंतदादांनी सांगलीचा विकास केला। आणि म्हणून काँग्रेस पक्षावर आपला राग काढू नये ही कळकळीची विनंती ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांना केलेली आहे। ताबडतोब ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा पुन्हा जोमाने बोर्ड लावलेला आहे। काँग्रेस पक्ष पुढच्या काळात ताकदीनंच काम करणार, देशाचा पंतप्रधान पुढच्या काळात काँग्रेस पक्षाचाच असणार हा आम्हाला विश्वास आहे। आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की संयम आपण सगळ्यांनी बाळगावा। आत्तापर्यंत किती जरी आपल्यावर अन्याय झाले तरी आपण संयमाने वागलेलो आहे आणि पुढच्या काळात आपल्याला संयमाने वागायला लागणार आहे। काही कार्यकर्त्यांनी आज रक्ताने लिहिलेले पत्रसुद्धा या ठिकाणी घेऊन आले। मी त्यांची भावना समजतो, पण मनाला वेदना होतात। अजून आपल्याला लढायचं आहे, भाजपबरोबर लढायचं आहे। प्रत्येकाने कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की आपापल्याच पक्षाची बदनामी करून पुढच्या काळात आपलंच नुकसान होईल। आणि त्यामुळे काँग्रेस पक्षावर प्रेम आपण सगळ्यांनी एवढं वर्ष केलेलं आहे, 3 पिढ्या केलेलं आहे, हे प्रेम कायम राहावं ही मी सगळ्यांना विनंती काय किंवा कसं बोलणं चालू आहे का? कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण संयम ठेवा, पक्ष आपल्या विरोधात नाही आहे, काही आघाडीच्या अडचणी आहेत, त्यामुळे ही चर्चा निर्णय घोषणा झाल्या असतील। कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, काँग्रेस पक्षाबरोबर राहावं हीच या ठिकाणी विनंती करतो। नमस्कार। सांगली काँग्रेस हा सांगली बालेकिल्ला आहे। 2019 असेल, 2024 असेल, सातत्यानं काँग्रेसवरच अन्याय केला जातोय मित्र पक्षांच्याकडून। बघा, कुणी केला नाही केला का केला हे बघा, अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय, काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण, आणि म्हणून तर रोष आहे। पण कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे, मी एवढं ह्याच ठिकाणी एवढंच सांगू शकतो। सोमवारी तुम्ही अर्ज दाखल करणार अशी चर्चा आहे? बघा, मी तर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर आज बोलणार नाही आहे, मात्र जे काही घडले ते आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही आहे, आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणूक देऊन पक्षाचं नुकसान होईल, पक्षाची बदनामी होईल, असं कुणी काही कृत्य करू नये अशी मी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करतो। भाजपचे उमेदवार तुम्हाला मैदानात या असं आव्हान देत आहेत? पुन्हा मी तेच सांगतो की आजचा विषय हा कार्यकर्त्यांच्या निर्माण झालेल्या रोषाबद्दल आहे, आणि कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपला संयम सोडू नये, श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला मी प्रत्येक कार्यकर्त्याला देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।